आणखीन एक ब्रेकिंग न्यूज की भारतात बुलेट ट्रेनचं स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे। रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये बुलेट ट्रेनची चाचणी 2026-27 मध्ये सुरू होईल आणि यासाठी जपानमधून विशेष E10 शिकानसेन ट्रेन मागवली जाईल। प्रारंभिक चाचणी सुमारे 50 किलोमीटरच्या ट्रॅकवर केली जाईल। मुंबई अहमदाबाद कॉरिडॉरवर काम वेगाने सुरू आहे आणि जपानच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या या 508 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरवर काम सुरू आहे। यामध्ये हाय स्पीड, अधिक सुरक्षितता आणि विश्वासार्ह सेवेवर भर देण्यात आलेला आहे। देशातील आणखी 6 मार्गांवर तयारी सुरू आहे। रेल्वे मंत्रालयाने दिल्ली अमृतसर, दिल्ली वाराणसी, कोलकाता, म्हैसूर चेन्नई, मुंबई नाशिक, मुंबई नागपूर आणि दिल्ली अहमदाबाद मार्गावर हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी व्यवहार्यता अभ्यास सुरू देखील केला आहे। याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर। प्रशांत, बुलेट ट्रेन वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास जो आहे तो पूर्ण होणार आहे, पण त्या दृष्टीने कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? भारतातली पहिली बुलेट ट्रेन जी आहे 2026-27 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। जपानमधून यासाठी E10 शिकानसेन ट्रेन ही जी ह्या कंपनीची जी ट्रेन आहे ती भारतात मागवली जाईल। पहिल्या साधारणतः 50 किलोमीटरच्या ट्रॅकवर प्रारंभिक चाचणी केली जाईल। त्यानंतर मुंबई अहमदाबाद कॉरिडॉरवरती जे काम वेगाने सुरू आहे त्यामध्ये जपानच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या 500 मध्ये हाय स्पीड, अधिक सुरक्षितता आणि विश्वासार्ह सेवेवर भर देण्यात आले आहे। आणि तर भारतात बुलेट ट्रेनच्या चाचणीची तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीने म्हणून शिकानसेन ट्रेन जी आहे ती जपानमधनं आता भारतात आणण्यात येणार आहे। आता बातमी क्रिकेटबद्दलची। इंग्लंडनं लॉर्ड्सवरील तिसरा कसोटी सामना जो तो जिंकलाय। इंग्लंडच्या टीमने भारतीय टीमवरती 22 धावांनी विजय मिळवलाय। कसोटी मालिकेत इंग्लंडची 2-1 अशी आघाडी आहे। रवींद्र जडेजाने नाबाद 61 धावांची चिवट खेळी केलेली होती, पण ती खेळी देखील आता व्यर्थ ठरली। बातमी आता लोणावळ्यात नाही। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 25 मार्चला 2 संशयित कंटेनर ताब्यात घेतले होते आणि त्यात गोमांस असल्याचं स्पष्ट झालं होतं। दोन्ही कंटेनरमध्ये मिळून तब्बल 57,000 किलो गोमांस जप्त करण्यात आले आणि या प्रकरणी विधान परिषदेत भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी मांडली। यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याची घोषणा केली आहे। तर लवकरच गोमांस संदर्भात कायदा आणण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे। गो तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा हिवाळी अधिवेशनात आणणे आवश्यक आहे। सभापतीमध्ये आपला सगळ्यांचा हा अनुभव आहे की गोसेवा आयोग गठीत केल्यानंतर या विषयाला समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात न्याय मिळाला, किंवा ज्या प्रकारे अर्बन नक्सलिझमच्या विषयाला आपण कायदा आणला, आपल्या लक्षात असं आलं की आपण स्पेसिफिक विषयावर कायदा केल्यामुळे त्याला न्याय मिळाला। आपण म्हटलं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी वारंवार जे गोतस्करीचे त्या ठिकाणी कामं करत असतात त्यांच्यावरती मकोका आपण लावू अशी त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली होती। आपल्याला हे देखील सांगतो की याच्यानंतर जर का सतत एकदा, दोनदा, तीनदा जर का असं झालं का तिसऱ्यांदा आपण निश्चितपणे त्यांच्यावरती मकोकाची कारवाई त्या ठिकाणी करणार आहोत आणि लवकरच गो तस्करीचा कायदा देखील आपण त्या ठिकाणी आणू, तो देखील येणाऱ्या अधिवेशनामध्ये पास करू। 57 टन गोमांस जिकडे आज पकडतायत महाराष्ट्रामध्ये, याचा अर्थ असा आहे की अवैध प्रकारे कत्तल किती मोठ्या प्रमाणात होत असेल आणि ती जर गृह खात्याला माहीत नसेल किंवा शासनाला माहीत नसेल तर हे शासनाचं अपयश आहे। कारण आपला कायदा आहे, आपण बंदी आहे, गोहत्येला बंदी आहे, गो तस्करीला बंदी आहे। मग जर गो तस्करीला बंदी आहे, गो हत्येला बंदी आहे, एक साधा 2 ब्रास रेती उतरली तर पोलीस वास काढत जातात आणि 57,000 टन आपल्या इकडे तस्करी होते आणि पोलिसांना माहीत नाही, हे उत्तर पटणारं नाही आहे। विधान परिषदेमध्ये धर्मांतराच्या प्रकरणावर चर्चा झाली आणि यावेळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी धर्मांतर विरोधी कायद्यावर भाष्य केलं। देशात 10 राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा आहे। महाराष्ट्र हे 11वं राज्य असेल
जिथे धर्मांतर विरोधी कायदा लागू होईल आणि तो अत्यंत कठोर स्वरूपाचा असेल, असं पंकज भोयर यांनी म्हटलं. की 10 राज्यांमध्ये ऑलरेडी धर्मांतर कायदा त्या ठिकाणी आहे. 11वं राज्य आपलं त्या ठिकाणी राहणार आहे आणि 10ही राज्यापेक्षा अतिशय कडक कायदा झाला पाहिजे याच्याकरिता पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी समिती सादर करण्यात आलेली आहे. त्यांचा अहवाल देखील आलेला आहे. त्याच्यामुळे आपण म्हणता येणाऱ्या अधिवेशनात आपण तो कायदा प्रयत्न पास करू.